मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. पाठ क्रमांक 1. पृथ्वी आणि वृत्ते. आकृती 1.2 मध्ये पृथ्वीच्या पूर्व, पश्चिम व उत्तर, दक्षिण या व्यासांची लांबी दाखविली आहे. यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती व असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पृथ्वी गोलावरील काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत, त्या काल्पनिक आहेत. कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते. उदाहरणार्थ आकृती क्रमांक 1.3 मध्ये क्ष या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासून चे अंतर कोन क्ष म व 30 डिग्री एवढे आहे. आकृतीतील या ठिकाणाचे कोनीय अंतर किती आहे ते आकृती पाहून सांगा. विषुववृत्ताचे प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले क्ष बिंदूतून जाणारे प्रतल आकृती क्रमांक 1.3 मध्ये दाखविले आहे. त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा. या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी 30 डिग्रीचाच कोन करतो. तुमच्या असे लक्षात आले असेल की क्ष पासून क1 व क्ष पासून प2 ही अंतरे सारखीच आहेत, परंतु 20 डिग्रीला जोडून काढलेले लंबवर्तुळ हे 60 डिग्रीला जोडून काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा मोठे आहे. गोल आकारामुळे असे होते हे लक्षात घ्या. पृथ्वीबाबतही असेच होते. आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात. या वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतात. अक्षवृत्त ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात. या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. आकृती क्रमांक 1.5 मध्ये दाखविल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. त्यामुळे विषुववृत्त हे 0 डिग्रीचे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्त आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना 3 बिंदू स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात. अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहे हे सांगणे आवश्यक असते. उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा 5 डिग्री उत्तर, 15 डिग्री उत्तर, 30 डिग्री उत्तर, 50 डिग्री उत्तर, तर दक्षिण गोलार्धातील 5 डिग्री दक्षिण, 15 डिग्री दक्षिण, 30 डिग्री दक्षिण, 50 डिग्री दक्षिण असा उल्लेख केला जातो. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 30 डिग्री कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजेच 30 डिग्री उत्तर अक्षवृत्त होय. या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोनीय अंतर समान असल्याने त्याचे अक्षांश 30 डिग्री उत्तर इतके असते. उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, आफ्रिकेतील कैरो, आशियातील ल्हासा, बसरा इत्यादी ठिकाणी 30 डिग्री उत्तर अक्षवृत्तावर येतात. आकृती 1.6 पहा. हीच संकल्पना सर्व अक्षवृत्तांसाठी लागू पडते. पृथ्वीवर प्रत्येकी 1 डिग्रीच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात, जी 0 डिग्री
चे विषुववृत्त 1 डिग्री ते 90 डिग्री अशी उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते, 1 डिग्री ते 90 डिग्री अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. रेखावृत्ते. तुमच्या असे लक्षात येईल की अ, ब, क हे पृथ्वीच्या म या केंद्राशी विषुववृत्ताच्या प्रतलावर होणारे कोन आहेत. या बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. याप्रमाणे पासून प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळे काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त 0 डिग्री मानले जाते. 0 डिग्री रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात. या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशांमध्ये सांगितली जातात. त्यांना रेखांश असे म्हणतात. जसे तुम्ही आकृती 1.9 ची कृती करताना मोजलेत, 0 डिग्री रेखावृत्त व 180 डिग्री रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात. त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करतात. अक्षवृत्ते जशी ध्रुवांकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. रेखावृत्तांची मूल्ये सांगताना पूर्व गोलार्धात 10 डिग्री पूर्व, 25 डिग्री पूर्व, 135 डिग्री पूर्व याप्रमाणे, तर पश्चिम गोलार्धात 10 डिग्री पश्चिम, 25 डिग्री पश्चिम, 135 डिग्री पश्चिम अशी सांगितली जातात. 0 डिग्री रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 30 डिग्री कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी अर्धवर्तुळाकार रेषा 30 डिग्री पूर्व रेखावृत्त होय. या रेखावृत्तावर आफ्रिकेमधील कैरो, हरारे, दर्बन इत्यादी ठिकाणी येतात. आकृती 1.6 पहा. एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांशामुळे अचूकपणे सांगता येते. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते. हे संत्र्याच्या फोडींच्या निरीक्षणांवरून लक्षात येईल. पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावृत्तांमधील अंतर कमी कमी होत जाते, तर दोन्ही ध्रुवांवर ते अंतर 0 इतके असते. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर 111 किलोमीटर असते. तसेच विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर 111 किलोमीटर असते. 111 किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते. अंशांची ही विभागणी मिनिट या एककात, तर मिनिटांची विभागणी सेकंद या एककात केली जाते. अक्षांश व रेखांश यांची मूल्ये अंश, मिनिट, सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे. यामध्ये अंशाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 मिनिटाचा असतो. तसेच मिनिटाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 सेकंदाचा असतो. ही मूल्ये चिन्हांनी पुढील प्रमाणे दाखवता येतात. अंश, मिनिट आणि सेकंद. प्रत्येकी 1 डिग्रीच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात. 0 डिग्री मूळ रेखावृत्त, 180 डिग्री रेखावृत्त, 1 डिग्री पूर्व ते 179 डिग्री पूर्व रेखावृत्ते म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. 1 डिग्री पश्चिम ते 179 डिग्री पश्चिम रेखावृत्ते म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. आकृती 1.10 पहा. अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली म्हणजे GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही
अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भौगोलिक स्थाननिश्चितीची भारतीय प्रणाली. भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे. यासाठी भारत स्वतःच्या 7 कृत्रिम उपग्रहांची यंत्रणा वापरणार आहे. या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे करणे शक्य होणार आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाठ क्रमांक 2. चला वृत्ते वापरूयात. आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्दल, रस्त्यांबद्दल बोलत असतो. ठिकाणाचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो. त्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यामुळे तयार होणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण पाहू. शाळेतील जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल वापरून पुढील वर्णनांचा पडताळा घ्या. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाची स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. उदाहरण, दिल्ली हे ठिकाण 28 डिग्री 36 मिनिट 50 सेकंद उत्तर अक्षांश व 77 डिग्री 12 मिनिट 3 सेकंद पूर्व रेखांशावर आहे. पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार 10 डिग्री 30 मिनिट दक्षिण ते 43 डिग्री 39 मिनिट दक्षिण अक्षवृत्ते व 113 डिग्री पूर्व ते 153 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ, आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडील वाहत जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान 0 डिग्री 45 मिनिट 21 सेकंद दक्षिण अक्षांश व 33 डिग्री 26 मिनिट 18 सेकंद पूर्व रेखांश आहे. तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान 31 डिग्री 12 मिनिट उत्तर अक्षवृत्त व 29 डिग्री 55 मिनिट 7 सेकंद पूर्व रेखावृत्त आहे. नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार 0 डिग्री 45 मिनिट दक्षिण अक्षांश व 33 डिग्री 26 मिनिट पूर्व रेखांशापासून म्हणजेच उगमापासून 31 डिग्री 12 मिनिट उत्तर अक्षांश व 29 डिग्री 55 मिनिट पूर्व रेखांशांपर्यंत म्हणजेच मुखापर्यंत आहे असे सांगता येईल. चला वृत्ते वापरूयात. आकृती 2.3च्या आधारे स्थान व विस्तार या संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे द्या. आपण काही महत्त्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊ. विषुववृत्तापासून 23 डिग्री 30 मिनिट उत्तर तसेच 23 डिग्री 30 मिनिट दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. 23 डिग्री 30 मिनिट उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व 23 डिग्री 30 मिनिट दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त असे म्हणतात. विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील 66 डिग्री 30 मिनिट ही 2 अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते 66 डिग्री 30 मिनिट उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते या दरम्यान वर्षभरात 24 तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्क्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. 66 डिग्री 30 मिनिट उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून 90 डिग्री उत्तर व 90 डिग्री दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर
जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो. वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा व पृथ्वीचा आस 23 डिग्री 30 मिनिटने कलण्याशी संबंधित आहे. इयत्ता 5वी मध्ये आसाचे कलने आपण शिकलो आहोत. सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे म्हणजेच कटिबंध तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे निर्माण होतात. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजेच प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यामध्ये विविधता निर्माण होते. 0 डिग्री रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच प्राईम मेरिडियन म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त GMT ग्रीनविच मीन टाइम म्हणूनही ओळखले जाते. 180 डिग्री रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 डिग्री रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180 डिग्री रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहत वृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाठ क्रमांक 3 पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रफेट. मुलांनो, पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते कशी काढली जातात आणि त्यावरून स्थाननिश्चिती कशी केली जाते हे आपण शिकलो आहोत. या पाठात आपण पृथ्वीगोल व नकाशा यामधील फरक शिकणार आहोत. नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमित असतो. द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते. नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते. द्विमितीय म्हणजे रुंदी व लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग, उदाहरणार्थ कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी. त्रिमितीय रुंदी, लांबी व उंची असलेला पृष्ठभाग, उदाहरणार्थ डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी. भौगोलिक सहल. भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते. भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. उदाहरणार्थ नक्षत्रालय, डाकघर, बसस्थानक, मॉल, डोंगर, समुद्रकिनारा, लघु उद्योग केंद्र इत्यादी. या ठिकाणी आढळलेल्या विविध बाबींची माहिती घ्या. निरीक्षणे नोंदवा. क्षेत्रभेटीमध्ये शिक्षक तुम्हाला संबंधित ठिकाणाची माहिती सांगतील. शिक्षकांच्या मदतीने प्रश्नावली तयार करा. आवश्यकता असेल तेथे मुलाखती घ्या व त्यांच्या नोंदी ठेवा. चित्रे काढा तसेच रेखाटने तयार करा. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या सहाय्याने कागदावर घेतले जाते. या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते. अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्विमिती कागदावर नकाशा तयार केला जातो. भूगोल दालन. अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन राज्यात यारमथ येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाठ क्रमांक 4 हवा व हवामान. वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. कोच्चीला ढगाळ हवा आहे, म्हणजेच सूर्यप्रकाश नाही. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते, म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत. अशी स्थिती तुम्हीही पावसाळ्यात अनुभवली असेल. भोपाळला कडक ऊन आहे. ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील. मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते. पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते. थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो. वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात. वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात. वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो. हवा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. यालाच आपण त्या ठिकाणची हवा असे म्हणतो. उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. हवामान तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावरती व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. हवेची अंगे. तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसे जसे उंच जाऊ तसे तसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. हवेचा दाब. हवेला वजन असते, त्यामुळे दाब निर्माण होतो. याला हवेचा दाब असे म्हणतात. वातावरणाच्या सर्व खालच्या थरांवर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या भागालगत हवेचा दाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. वारे. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारा असे म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. आर्द्रता. वातावरणात बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता असे म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. वृष्टी. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी असे म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात, तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासून उंची, समुद्र सान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. पुढील पाठात आपण तापमान या हवेच्या अंगाची अधिक माहिती घेऊया. हे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत तर कोठे उष्ण,
कोठे दमट तर कोठे कोरडे असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाठ क्रमांक 5. तापमान. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. आकृती क्रमांक 5.1 अ. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. आकृती क्रमांक 5.1 ब. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा कमी तापते. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात म्हणजेच पट्ट्यांमध्ये विभाजन करता येते. आकृती क्रमांक 2.4 व 5.3 च्या आधारे हे समजून घ्या. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. ते घटक पुढील प्रमाणे आहेत. समुद्र सान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. यांशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच भूपृष्ठालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते तर रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते. त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो तर खंडांतर्गत भागात तापमानातील फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ मुंबईचे हवामान सम तर नागपूर सारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हरितगृह वायूंचे परिणाम. वातावरणातील काही वायू जसे आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते.
वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागांवर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त व ते ध्रुवीय प्रदेश ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. नकाशा 5.6 पहा. सागरी प्रवाह ज्यावेळेस शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. माहीत आहे का तुम्हाला, उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती 5.6 असे प्रदेश शोधा. त्यांची नावे नकाशा संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या व नकाशात दाखवा. भूगोल दालन. नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यापैकी समरेषांचा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्ये असलेली ठिकाणे नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात. उंची, समोच्च, तापमान, समताप, वायुदाब, समदाब, पर्जन्य म्हणजे समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते. पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. आकृती 5.7 मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत. नकाशातील 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुववृत्तालगतचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागांवरून ही समताप रेषा जाते. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. नकाशात 0 डिग्री सेल्सिअस मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. त्यांचे निरीक्षण करा. यातील दक्षिण गोलार्धातील 0 डिग्री सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे. तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. नकाशाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरावर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार
फरक पडल्याचे दिसून येते. उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात. तापमापक. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू -39°C आहे, तर अल्कोहोल गोठणबिंदू -130°C आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील -30°C पासून +55°C पर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाइट ह्या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार °C किंवा °फॅरेनहाइट असे मांडतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची किमान दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजता. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.